नवी मुंबई शहरात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत आणि केंद्र सरकारच्या स्वच्छता नियमावलीनुसार तसेच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी दिलेल्या निर्देशानुसार कॉन्स्टिट्यूशन डेमोलिशन वेस्ट प्लांट सुरू करण्यात आला असून 8 तासात 150 मेट्रिक टन डेब्रिजवर प्रक्रिया करण्यात येते। यामध्ये रेती व खडी बाजूला निघते। यामधून विटा, पेवर ब्लॉक इत्यादी बनवण्यात येतात। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामामध्ये कंत्राटदाराने हे बनवलेले साहित्य 20% वापरलेच पाहिजे असा आमचा निर्देश आहे। आधी याला प्रतिसाद कमी होता, आता मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरादवाड यांनी सांगितले। या प्लांटमध्ये 1 टन पर्यंत फ्री सेवा असून त्यापुढे असलेल्या डेब्रिजला 500 रुपये प्रोसेसिंग चार्जेस ठेवण्यात आलेले आहे। तरी नागरिकांनी डेब्रिज इतरत्र न टाकता या प्लांटमध्ये आणून टाकावे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत। तसेच लोक घरात जे रिनोव्हेशन करतात ना, त्याचं जे डेब्रिज पडले असते ते इतरत्र कुठे पण टाकतात। सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्वच्छता अभियानामध्ये नॉर्म्स आहेत, प्लस एअर पोल्युशन होऊ नये म्हणून 15 फायनान्समध्ये सुद्धा शासनाने निर्देश दिले की तुम्ही CND प्लॅन करा। CND म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्होल्युशन केलेलं जे वेस्ट असतं त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्याला CND वेस्ट प्लॅन म्हणतात। तर आपण तसा तो प्लॅन केलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपली 150 मेट्रिक टन पर डे, म्हणजे 8 तास शिफ्ट पकडले तर 8 तासामध्ये 150 टनवर आपण प्रक्रिया करू शकतो। मग त्या प्रक्रियेमधनं बांधकाम साहित्यामधलं रेती बाजूला निघते, खडी बाजूला निघते। खडीमध्ये पण 10 mm पासून 50 mm पर्यंतची खडी वेगळ्याच ठिकाणी बाजूला निघते, रेती बाजूला निघते, तसेच स्टील बाजूला निघते। तर ते हे सगळं साहित्य त्याच्यापासून मग पुनर्निर्माण करू शकतो आपण। जसे पेवर ब्लॉक करू शकतो, विटा करू शकतो, वेगवेगळे। आता आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तर त्याच्यात अजून त्यांना सांगितलं की तुला अजून काय साहित्य बनवत असेल तर बनवायचं, आणि ते साहित्य बनवण्यासाठी महापालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी कमीत कमी 20% ते साहित्य वापरावं असं आम्ही निर्देश दिलेले आहे। सर, कशा प्रकारचा प्रतिसाद लाभतो आणि लोकांना काय आवाहन कराल तुम्ही नवी मुंबईकरांना? इनिशियली ह्याच्यामध्ये प्रतिसाद फार कमी होता। ह्याच्यामध्ये आम्ही 1 टनापर्यंत जे मटेरियल येईल हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतो। आम्हाला प्रक्रिया करायला खर्च होतो, पण 1 टनापर्यंत घरगुती असतं ना, समजा तुमच्या घरी आहे, त्यांच्या घरी, माझ्या घरी काय दुरुस्त चालू आहे, 1 टनापर्यंत मटेरियल आम्ही फ्री प्रोसेस करतो। त्याच्याकडनं आम्ही नागरिकांना पैसे घेत नाही। परंतु 1 टनापेक्षा जास्त मटेरियल आलं तर त्याला आम्ही त्याला फीस ठेवली आहे आणि त्याला साधारणतः 500 रुपये प्रोसेसिंग चार्ज होतो मटेरियलला। तर त्याला ते आम्ही 500 रुपये वसुली करतो।